रामकृष्ण हरी तुम्हालाही आणि न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना. आता आपण उपस्थित आहोत संत सोपान काका महाराजांच्या या समाधी मंदिरासमोर आणि आषाढी वारीच्या या प्रवासामध्ये सासवडला एक अनन्यसाधारण महत्व आहे. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे मुक्कामी असताना संत सोपान काका महाराजांच्या समाधीचं इथे दर्शन घेतलं जातं आणि या दर्शनासाठी आपण बघतोय हजारो वारकरी सकाळपासून रांगेमध्ये उभे आहेत आणि दर्शनासाठी यांनी सकाळपासून रांग लावलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की वारकऱ्यांची दर्शनासाठी एवढी गर्दी, नामदेव तुकारामच्या जयघोषामध्ये इथे आनंद साजरा करताना दिसत आहेत. भक्तिमय वातावरण इथे झालेलं आहे. भक्तिभावाने ओथंबलेलं हे सगळं वातावरण आपल्याला अनुभवण्यासाठी राज्यभरातून म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे सोपान काका मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असा अभंग आणि भजन इथे सुरू झालेलं आहे. आज संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून प्रस्थान होणार आहे आणि त्यामुळेच मंदिर परिसरामध्ये एक वेगळीच आपण बघतोय की भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. आपण काही भक्तांशी बोलूया. एकनाथ नामदेव तुकाराम बोला बोला ना बोला बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. आम्ही विरेगावचे, जालना जिल्हा. बरं, तुम्हाला आता जालना जिल्हा नांदेड बघतोय जिल्हा, टीव्हीवर. नायगाव तालुका. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. टाळा. तर आपण बघतोय की उत्साह काही कमी व्हायचं नाव घेत नाही. माझ्यासोबत काही महिला वारकरी सुद्धा आहेत ज्या इथे दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण जरा बोलूयात. माऊली कुठून आल्या? मी पैठण. माझे नाव सुमन अंबादास गुठे. बर, मी राहणार संभाजीनगर पैठण. छत्रपती संभाजीनगर मधून आलेले आहेत काकू. आता पैठण, मंदिरात तुम्ही पैठण. कोणता अभंग म्हणत होते सांगा जरा. म्हणत होते ज्ञानेश्वर माऊलीचा. ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग असा आहे शॉर्ट. हा म्हणते. म्हणा तुम्ही म्हणा. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला पोती पोती, संसार केला पोती पोती, पोटी आले निवृत्ती, पोटी आले निवृत्ती. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. संसार कंदाचे दैव सोर पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला येता जाता, संसार केला येता जाता, पोटी आले सोपान काका, पोटी आले सोपान काका. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. मोठ्या पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. संसार केला गाई गाई, संसार केला गाई गाई, पोटी आल्या मुक्ताबाई, पोटी आल्या मुक्ताबाई. विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर. खूप छान माऊली, खूप छान. खूप मस्त बोलल्या पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तर अशा पद्धतीने आपण बघतोय की अशा पद्धतीने सुवर्ण आपण बघतोय की महिला वारकऱ्यांचा जो काही उत्साह आहे तो प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी देहू आळंदी पासून चालत ते सासवडला आलेले आहेत. दिवे घाटाची इतकी अवघड चढाई त्यांनी केलेली आहे तरी सुद्धा मला एकाही माऊलीच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाहीये. फक्त आणि फक्त आनंद दिसतोय यांच्या चेहऱ्यावर. आणि सोपान काकांचं त्यांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि आता पुढच्या दिशेने पंढरपूरची आता वारी त्यांची सुरू 3 झाली. वाजल्यापासून पहाटे 3 वाजल्यापासून मी पुण्यापासून चालत आलेली. एकही क्षण मी अशी टेकले नाही. माझ्या मनात उत्साह होता की मला पायी चालायचं म्हणजे चालायचं. दिवे घाट मी 2.5 तासात पार केला. काय सांगता? 2.5 तासात. मी 2:15ला लागले होते
2:30ला आले वाटत तरी मी अशी मुलाखती दिल्या, पण मी बसले नाही, टेकले नाही. माझ्या मनाचा उत्साह होता असा होता की मी चढणार. आणि मी 8:30ला आले, माझ्या ठेप्यावर आले, एकटी आले. दिंडीत जरी आले तरी मी माझी मनाने एकटी निघते घरून. पण कोणी या किंवा नका येऊ, पण मला जायचं असतं. मी 11 वर्ष 12 वर्ष झाली मी तशी दिंडीत येते. 12 वर्ष झाले. हो, 12 वर्ष पूर्ण झाले. किती वर्षाचा तुम्ही? हा? किती वर्ष? मी 66 वर्षाची. 1958चा माझा जन्म आहे. 1974ला माझी 7वी झालेली आहे. 20 वर्षानंतर मी 10वीची परीक्षा पण दिली, 12वीची दिली. उत्साहामुळे मला काही करायचं नव्हते. माझे मालक मुख्याध्यापक होते, पण मला नोकरीची गरज नव्हती. पण मला समाजसेवेची खूप आवड आणि भक्तीची आवड. मला भगवंताचं शिवाय दुसरं काही सुचत नाही. मी दिंडीत येतच असते. मस्त. तुमची दिंडी छान हो. न्यूज 18 मराठीकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. पंढरपुरात ठणठणीत भेटा आम्हाला. आम्ही सुद्धा भेटू तुम्हाला. कुठं भेटता तुम्ही? माऊलीच्या मठाजवळ भगवान बाबाचा मठ आहे, तिथे असते. चालेल चालेल चालेल. चला, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी, जय हरी. जय हरी. तर आपण बघतोय उत्साह माऊलींचा कमी होत नाहीये. त्याचबरोबर आपण बघतोय हजारोंच्या संख्येने देहू आणि आळंदी दोन्ही ठिकाणाहून वारकरी संत सोपान काकांच्या दर्शनासाठी येतात. तर कारण असं आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे भाऊ म्हणून संत सोपान काका यांची ओळख आहे आणि त्यामुळेच संत सोपान काका यांचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांसारखी संत सोपान काकांनी सुद्धा समाधी घेतलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी आणि दर्शन घेण्यासाठीचा हा उत्साह पाहायला मिळतोय.